सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या नगरसेविका रणजिता चाकोते यांची शुक्रवारी 6 मार्च रोजी बिनविरोध निवड करण्यात आली। सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी बुधवारी 4 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली होती। सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले। यावेळी भाजपच्या वतीनं नगरसेविका रणजिता चाकोते यांनी महापालिका नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या प्रक्रियेसाठी लिपिक कृष्णा जमुल आणि नितीन गायकवाड यांनी सहकार्य केलं होतं। भाजपच्या नगरसेविका रणजिता चाकोते यांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती। पहिल्या अर्जावर सूचक म्हणून जयकुमार माने तर अनुमोदक म्हणून राजू पाटील यांची नावे होती। दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून अविनाश पाटील आणि अनुमोदक म्हणून बिज्जू प्रधाने यांची नावे होती। सोलापूर महापालिका स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून त्यामध्ये भाजपचे 14 सदस्य तर MIM आणि शिवसेना यांचा प्रत्येकी 1 सदस्य आहे। विरोधी पक्षांकडे सूचक आणि अनुमोदक अशी आवश्यक संख्या नसल्यानं अन्य कोणताही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे रणजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज राहिल्यानं शुक्रवारी झालेल्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली। सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी एकाच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते। त्यामुळे सदरच्या निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारच्या मतदानाची आवश्यकता नाही। त्यामुळे चाकोते रणजिता सकलेश या सन्माननीय सदस्य या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवड झाल्याचे मी पीठासीन अधिकारी म्हणून जाहीर करतो। महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला। सभापती पदाची जबाबदारी देऊन पक्षानं दाखवलेला विश्वास विकास कामांद्वारे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना रणजिता चाकोते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। स्थायी समितीच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न राहील असंही त्यांनी सांगितलं। नक्कीच विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मूलभूत गरजा तर पहिल्या प्राधान्याच्या आहेत। पाणी पुरवठा आहे, रस्ता आहे, आपल्या सगळ्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, प्रामुख्याने महिलांचा विषय आहे, पिंक टॉयलेट्स आहेत, आता जी काही बसेस येणार आहेत त्यात महिलांसाठी काही रिझर्व करायचे आहेत, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरणसुद्धा आहे। असे असंख्य विषय आहेत। पण हे सगळं करत असताना जे काही आत्ता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे त्याच्या साहाय्याने आपण नक्कीच याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मग धूळमुक्त सोलापूर असेल, स्वच्छ हरित सोलापूर असेल, पर्यावरण युक्त या सगळ्या विषयांना भर दिला जाईल। व सर्वात महत्त्वाचे माझ्या सोलापूरची जनता ज्यांनीही माझ्यावरती विश्वास ठेवला, या सगळ्यांच्या सहाय्याने मी पुढील कामकाज नक्की विश्वासाने आणि ठामपणे करेन। 100% सगळ्यांना, कारण मी परवा दिवशीही सांगितलं की हे सगळे नगरसेवक त्यांच्या प्रभागाचं नेतृत्व करतायत, त्यांच्यावर जबाबदारी त्या प्रभागाची आहे। प्रत्येक प्रभागाचा विकास झाला पाहिजे। तो विकास होण्यासाठी सर्वांना समान निधी नक्कीच दिला जाईल। सोलापूरच्या माझ्या दृष्टीने मला टोटल इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण क्षेत्रातले जे काही कॉलेजेस परवा दिवशी आपल्या फडणवीस साहेबांकडून अभियांत्रिकी कॉलेजची ही जाहीर झालेली आहेत, आपल्या युवा रोजगार, हे असंख्य विषयांना भर दिला जाईल। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फ्लायओव्हर्स आहेत। सोलापूरचा नकाशा जेवढा होईल तेवढा मला बदलायचा आहे।